नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतो ना, तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. कारण का सीईटी सेलने काय केलं, जे आपलं 10 जुलैपासून म्हणजे आजपासून जे आपलं कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होणार होती ती पुन्हा अपडेट केलेली आहे आणि त्या प्रोसेसमध्ये त्यांनी डिले करून जी प्रोसेस आहे ती 14 जुलैपासून स्टार्ट होणार आहे असं काल एक जी नोटीस आले त्यामध्ये डिक्लेअर केलेलं आहे. मग या डेटनुसार आजच्या या व्हिडिओमध्ये मी काय कव्हर केले तर पूर्ण आपल्या कॅप राऊंडचं प्रोसेस काय असणार आहे, म्हणजेच काय ऑप्शन फॉर्म फिलिंग पासून कॅप राऊंड्स कधी होणार आहे, अलॉटमेंट कधी होणार आहे, प्रत्येक गोष्टीचं एक शेड्यूल मी तुमच्यासोबत आज रिलीज करणार आहे की एक्सपेक्टेड शेड्यूल आपल्या कॅप प्रोसेसचं पूर्ण प्रोसेसचं काय असणार आहे याबद्दल सांगणार आहे. दुसरं म्हणजे काय, आता जो वेळ शिल्लक आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कोणती प्रिपरेशन तुम्हाला करायची या रिगार्डिंग तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता पहिला मुद्दा म्हणजे काय, जे आपले कॅप प्रोसेस होती ती 10 जुलैला स्टार्ट होणार होती, ती 14 जुलैला स्टार्ट झाली. मग याचा नक्कीच तुमच्यावरती इफेक्ट झाला की इतकं डिले प्रोसेस का होते वगैरे. परंतु जर आपण, मला माहिती आहे की सगळ्या विद्यार्थी नाराज असतील की आपल्याला वाटत असेल की कॅप प्रोसेस इतकी का डिले होते, आमच्यासाठी इतकं पुढचा अकॅडमिक इयर किंवा सेमिस्टरला आम्हाला कमी मिळेल. परंतु काही गोष्टी ज्या घडत आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते तुम्ही पॉझिटिव्हली घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे काय, SEBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट आलं होतं की नवीन GR आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी तो GR आला. त्याच्यात सांगितलं की जे आधीचं SEBC सर्टिफिकेट होतं ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल एकाच सर्टिफिकेटमध्ये येत होते ते डॉक्युमेंट आता व्हॅलिड असणार आहे. मग मुलांनी आता काय केले की कास्ट व्हॅलिडिटी जी असणार आहे त्यांना अप्लाय करावं लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी वेळ लागतो. मग त्याचसोबत EWSच्या विद्यार्थ्यांना अजून स्टेट लेवलची EWS मिळत नाहीत. मग या सगळ्या गदारोळात जरी ती प्रोसेस एक्सटेंड झाली तरी तुमच्यासाठी पॉझिटिव्हली गोष्ट काय, ॲटलिस्ट तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स किंवा टोकन रिसिप्ट मिळण्यासाठी काहीतरी वेळ मिळतोय. हा पहिला मुद्दा. आता दुसरा इम्पॉर्टंट गोष्ट काय तर आपल्याला कॉलेज रिसर्च करायसाठी वेळ मिळतो. ही खूप गरजेची गोष्ट आहे कारण का मोस्ट ऑफ द विद्यार्थी आता कॉलेज लिस्ट बनवत आहेत, परंतु ती कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी जो वेळ लागतो किंवा जी कॉलेजचं रिसर्च आहे, तुम्ही मोस्टली काही पेरेंट्स वगैरे कॉलेजला पर्सनली व्हिजिट करतायत, मग ॲटलिस्ट थोडा वेळ तरी मिळतो की तुम्ही अजून काही कॉलेजेसला एक्सप्लोर करू शकता. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना खरंच CSIT फील्डमध्ये जायचं आहे किंवा कोडिंग वगैरे स्टार्ट करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना आता सुद्धा प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला स्टार्ट करू शकता ना. मी ऑलरेडी सांगितलं की यूट्यूबवरती तुम्हाला बेस्ट कंटेंट मिळेल कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला, ते तुम्ही प्रेफर करा. मी नक्की यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेलच. त्यामुळे जरी प्रोसेस डिले झाली तरी 3 गोष्टी मी सांगितल्या आहेत. एक म्हणजे काय, SEBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल या तिन्हींसाठी अप्लाय करा. व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स बनवून घ्या. जर तुमच्याकडे जुनं SEBC सर्टिफिकेट असेल ते सुद्धा आता व्हॅलिड असणार आहे, फक्त व्हॅलिडिटीसाठी सेपरेटली अप्लाय करा. दुसरा मुद्दा म्हणजे काय, कॉलेज रिसर्चला एक्सप्लोर करा. तिसरं असणार आहे ती म्हणजे काय, जर तुमच्याकडे वेळ फ्री टाईम असेल तर कोडिंग लँग्वेज वगैरे शिकायला स्टार्ट करा. यूट्यूबवरून तुम्हाला बेस्ट कंटेंट मिळेल. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा म्हणजे काय, जो सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आता एक गोष्ट मी ऑब्झर्व करतोय, मोस्ट ऑफ द विद्यार्थी आणि पेरेंट्स सगळ्या म्हणजे पेरेंट्सची वगैरे ज्यावेळी बोलतो ना, मोस्ट ऑफ द पेरेंट्स याच काळजीत आहेत की कोणतं कॉलेज आपल्याला मिळतंय. लिटरली मला एक स्टोरी सांगायची आहे की आमच्याच काउन्सिलिंगमधलं एक स्टुडंटचे मार्क्स बघा, CETमध्ये 28% आहेत, JEE मेन्समध्ये 80% आहेत. ज्यावेळी आता मी त्या विद्यार्थ्यांशी वगैरे बोलतो ना, त्या विद्यार्थ्याला एक चांगलं पुण्यामध्ये ठीकठाक म्हणजे Tier 3चं कॉलेज तरी भेटतंय. मुलगा आहे नागपूरहून, त्यामुळे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कट ऑफ लागतात. पुण्यामध्ये CSIT रिलेटेड ब्रँचेसमध्ये ठीकठाक म्हणजे असं बोलणार नाही की एकदम टॉपचं कॉलेज भेटतंय, परंतु ॲव्हरेज कॉलेज भेटतंय पुण्यामध्ये. आता मुलाच्या पेरेंट्सची इच्छा आहे काय की मुलाला चांगलं कॉलेज मिळावं. तुम्ही विचार करा, पुण्यामधल्या एका चांगल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ते पैसे भरून किंवा म्हणजे कॉलेजची टोटल फीज भरून ते ॲडमिशन घ्यायला तयार आहेत. पुण्यामधल्या त्या कॉलेजमध्ये इन्क्वायरी केली, ॲप्लिकेशन केलं त्यांच्या वेबसाईटवरती, सिलेक्टेडचा ईमेल आला, ब्रँच त्यांना आली होती इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर्स इंजिनिअरिंग आणि कॉलेजची फीज किती आहे, अप्रॉक्सिमेटली 3 ते 3.5 लाखच्या दरम्यान आहे. ठीक आहे. तुम्ही विचार करा, 3 ते 3.5 लाख रुपये प्रत्येक वर्षाची फीज आहे. 4 वर्षाचे अप्रॉक्सिमेटली नाही म्हटलं तरी 14 लाख रुपये त्याचा खर्च येणार आहे. हा फक्त कॉलेजच्या फीजचा आणि राहण्या खाण्याचा अप्रॉक्सिमेटली त्या एरियामध्ये 1 ते 1.5 लाख रुपये वर्षाचा खर्च येणार आहे. मग ते 14 लाख आणि ते 4 लाख जवळजवळ 18 लाख रुपये त्याच्या इंजिनिअरिंगसाठी खर्च होणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी त्या विद्यार्थ्याला हेच सांगितला की तुम्ही इतके पैसे ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्यावेळी रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट खरंच ते आहे का. तुम्ही विचार करा, मोस्ट ऑफ द प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जिथे तुम्हाला प्रोव्हिजनल ॲडमिशन्स देतात कमी पर्सेंटाईलवरती तुमचे मार्क्स न बघता
लक्षात ठेवा, तिथं मॅक्सिमम विद्यार्थी आहेत ना, तिथे नो लिमिट फॉर इनटेक कॅपॅसिटी. ते जितके विद्यार्थी इथे आहेत ना ते सगळे घेतात आणि परत प्रॉब्लेम येतो तुमच्या प्लेसमेंट सीझनवरती. कारण काय, जेवढी विद्यार्थी संख्या जास्त असेल, जेवढा इनटेक जास्त असेल, ॲप्रॉक्सिमेटली कॉम्पिटिशन पण तिथं जास्त असणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे. खरं तर मला लिटरली सांगायचं आहे की मी बघतोय ना, पेरेंट्स अक्षरशः तुमचं पर्सेंटेज कितीही असू द्या, परंतु तुमचे पेरेंट्स तुमच्यासाठी जास्त धडपडत आहेत की तुम्हाला एक चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल. आणि हे पेरेंट्स वगैरे यासाठी धडपडत आहेत, भलेही तुमच्यासाठी पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील किंवा जास्त पैसे गेले तरी चालतील, परंतु कॉलेज एखादं चांगलं मिळावं यासाठी धडपडत आहेत. मग तुमची जबाबदारी, जे विद्यार्थी मुलं हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक सांगते की आपले पेरेंट्स आपल्यासाठी इतके पैसे वगैरे खर्च करायला तयार आहेत, मग आपण सुद्धा तुमची जबाबदारी आहे की एका स्टेपनं चांगलं कॉलेज मिळतंय म्हणून उगाच स्पॉट राऊंड सारख्या गोष्टींमध्ये पैसे ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्यावेळी खरंच बघा की जे पैसे आपण गुंतवतोय ते खरंच वर्थित आहे का. कारण का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपल्याला सगळं चांगलं वाटायला लागतंय की CPICTमध्ये स्पॉटमध्ये 230 सीट्स वॅकंट होत्या, VJTIची टेक्स्टाईल ब्रँच 83%, हे ऐकायला खूप चांगलं वाटतं. परंतु तुम्ही विचार करा, पुढची 4 वर्षांची जी फीज आहे तुम्ही पे करू शकणार आहात का. तुमचे पेरेंट्स त्या कॉलेजची टोटल फी जी स्पॉट राऊंड थ्रू भरावी लागते ती अफोर्ड करू शकतात का, या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्यानंतर डिसिजन्स घ्या. हे खूप गरजेचं आहे. कारण का आम्हाला व्हिडिओमध्ये बोलायला सोपं असतं, इव्हन मला सुद्धा, की स्पॉटमध्ये तुम्हाला इतक्या कमी पर्सेंटाईलला कॉलेज मिळतं, लिटरली मिळतं, परंतु जे फायनान्शियल लॉस असतात ते सुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे. आणि जे काही गर्ल्स स्टुडंट हा व्हिडिओ वगैरे बघतायत, सांगायचं आहे आता तुम्हाला एकतर फ्री एज्युकेशन मिळणार आहे, त्यावेळी स्पॉट राऊंडचा विचार न केलेला बरा. कारण का पूर्ण फीस तुमची गव्हर्नमेंट भरतं. जर तुम्ही स्पॉटमधून गेलात तर तुम्हाला फीस जी असणार आहे ती पूर्ण स्वतःच्या खिशातून तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यामुळे स्पॉट राऊंड्स तुम्ही अवॉइड करणं चांगलं. ठीक आहे, हे होतं एक दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंटवरती येतो की आपले एक्सपेक्टेड कॅपचं शेड्यूल जे आहे ते काय असू शकतं. एक म्हणजे काय, आता 14 जुलैला त्यांनी सांगितलं की आपली कॅप प्रोसेस स्टार्ट होणार आहे आणि ते यापुढे फायनल मला वाटत नाही की प्रोसेस काही डिले करतील, परंतु ते CET सेल आहे, ॲप्रॉक्सिमेटली दर वर्षाचा अनुभव आहे की ते काही ना काहीतरी डिले करता येतात. आता मी ॲब्झ्युम करतो की 14 जुलैला आपलं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टार्ट होईल. मग ॲप्रॉक्सिमेटली कमीत कमी 10 दिवस वेळ दिला जातो या प्रोसेसला. मग 14 जुलै ते 24 जुलैच्या दरम्यान जे आपलं असणार आहे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 27 जुलैला म्हणजे आपल्या ॲप्रॉक्सिमेटली 3 दिवसांनी 24 जुलै ते नंतर 27 जुलैला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला रँक्स ज्या असणार आहेत त्या डिस्प्ले होतील 27 जुलैला. त्याच्यानंतर 28, 29 आणि 30 असे 3 दिवस असतात जे ग्रीव्हन्स पिरियड दिले जातात. म्हणजे तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही डिस्क्रिपन्सी असेल किंवा काही चुका वगैरे असतील तर आपण त्याच्यासाठी ग्रीव्हन्सेस अप्लाय करू शकतो 28, 29, 30 जुलैला. त्याच्यानंतर आपली जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती 1 ऑगस्टला डिस्प्ले होऊ शकते. ठीक आहे, 1 ऑगस्टला आपली फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. आणि फायनली आपला जो कॅप राऊंड 1 जो असणार आहे तो आपला 2, 3 आणि 4 या 3 दिवसांमध्ये होऊ शकतो. म्हणजे यामध्ये काय करावं लागतं, तर आपल्याला या 3 दिवसांमध्ये ऑप्शन फॉर्म किंवा कॉलेज लिस्ट जी आहे ती फिलअप करावी लागते आपल्या लॉग इनमध्ये. यासाठी आपल्याला 3 दिवस मिळू शकतात, 2 ते 4 ऑगस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 ऑगस्टला कॅप राऊंड 1चं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला कॉलेज कुठले मिळाले हे 7 ऑगस्टला कॅप 1च्या रिझल्टनुसार कळेल. त्याच्यानंतर आपल्याला 3 दिवसांचा वेळ मिळतो की आपल्याला जर ते कॉलेज घ्यायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करून ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी 8 ते 11 ऑगस्टपर्यंत रिपोर्टिंग टाईम आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर 12 ऑगस्टला कॅप राऊंड 1 नंतर व्हॅकन्सी किती आहे कोणत्या ब्रँचला, म्हणजे कोणी काही सीट ॲक्सेप्ट नाही केली असेल किंवा काही सीट्स वगैरे व्हॅकन्स असेल तर त्या व्हॅकन्सी किती आहे कॅप राऊंड 1 नंतर ते डिस्प्ले होऊ शकतं 12 ऑगस्टला. त्याच्यानंतर पुन्हा 13, 14 आणि 15 ऑगस्टला आपल्या कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म नंबर 2 हा स्टार्ट होऊ शकतो. म्हणजे ते मला परत एकदा चान्स मिळतो की कॅप राऊंड 2साठी तुम्ही कॉलेज लिस्ट किंवा ऑप्शन फॉर्म फिलअप करावं. ठीक आहे, त्याच्यानंतर 16 ऑगस्टला आपली कॅप राऊंड 2ची जी अलॉटमेंट आहे ती डिक्लेअर होऊ शकते. त्यानंतर 17, 18 आणि 19 ऑगस्टला कॅप राऊंड 2चं जे रिपोर्टिंग आहे, म्हणजे कॅप राऊंड 2 नंतर जर तुम्हाला कॉलेज हवं असेल तर त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग असणार आहे ते 17, 18, 19 ऑगस्टला तुम्ही तिथे जाऊन रिपोर्टिंग करून तिथे ॲडमिशन कन्फर्म करू शकता. त्याच्यानंतर 20 ऑगस्टला पुन्हा कॅप राऊंड 2 नंतर ज्या काही वॅकन्सीज असतील कॅप राऊंड 3साठी त्या डिस्प्ले होऊ शकतात. पुन्हा आपलं जे 21 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान कॅप राऊंड 3साठी जी ऑप्शन फॉर्मची लिस्ट आहे
ती डिस्प्ले ती तुम्हाला फिलअप करावी लागेल. म्हणजे कॅप राऊंड 3 जर झाला तर म्हणजे एक्सपेक्टेड आहे की यावर्षी कॅप राऊंड 2 होतात की 3 होतात हे बघावं लागेल. परंतु जर कॅप राऊंड 3 जर कंडक्ट करायचा म्हटला तर 21 ते 23 ऑगस्टच्या दरम्यान कॅप राऊंड 3 साठी आपल्याला पुन्हा एकदा कॉलेज लिस्ट अपलोड करावी लागते आणि याचं जे अलॉटमेंट आहे ते 25 ऑगस्टला होऊ शकतं. पुन्हा 26, 27, 28 आणि 29 असे 4 जे दिवस असणार आहेत ते कॅप राऊंड 3 नंतर फायनली तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं यासाठी मिळतील. ठीक आहे, म्हणजे 26 ते 29 ऑगस्टला फायनली आपले कॅप राऊंड 3 जे असणार आहे तो ओव्हर होतो. त्यानंतर तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावंच लागतं. आणि शेवटची जी स्टेज असते ती म्हणजे काय, जे नॉन कॅप सीट्स किंवा स्पॉट राऊंड्स असतात ते अप्रॉक्सिमेटली 29 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर याच्या दरम्यान जे स्पॉट राऊंड्स असतात ते कंडक्ट होऊ शकतात. आय होप हे शेड्यूल तुम्हाला समजलं असेल. तर हे शेड्यूल आहे ते आमच्याच एक काउन्सिलिंगचे पेरेंट आहेत जे स्वतः MCA प्रोसेसमध्ये जी मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन जी CET असते त्याच्यामध्ये सुद्धा ते इनरोल आहेत. त्यांच्या मदतीने त्यांनीच मला हे शेड्यूल शेअर केलं की एक्सपेक्टेड जे शेड्यूल आहे ते यानुसार असू शकतं. आय होप सगळ्या विद्यार्थ्यांना शेड्यूल समजलं असेल. या शेड्यूलनुसार मोस्ट एक्सपेक्टेड ज्या पुढचे जे इव्हेंट्स आहेत कॅप रजिस्ट्रेशनपासून ते ऑप्शन फॉर्म फिलिंगपर्यंत या सगळ्या घटना होऊ शकतात. आता शेवटचा पॉईंट म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना कुणालाही पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे, आमचे जे पर्सनल काउन्सिलिंग बॅच जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते कॅप प्रोसेसच्या रजिस्ट्रेशन पूर्वी आपण एंड करत आहोत. त्यामुळे 2 ते 3 दिवस आहेत. ज्यांना कुणाला पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलनुसार एक बेस्ट कॉलेज मिळवून द्यायची जबाबदारी आमची असेल. का तर पर्सनल काउन्सिलिंगबद्दल थोडक्यात सांगतो. एक म्हणजे काय, तुम्हाला कंटिन्युअस डाऊट सपोर्ट मिळतो. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल तर तुम्ही कॉल्सवर व्हॉट्सॲपवर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. दुसरं असतं तुमचं पर्सेंटाईल कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो जेणेकरून तुमच्या पर्सेंटाईलला एक बेस्ट कॉलेज कसं मिळता येईल. तिसरं असतं ते म्हणजे काय, आता जशा CETच्या स्टेजेस स्टार्ट होतात त्यानुसार कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग यानुसार आम्ही लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला गाईड करतो जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्टेपला काही डाऊट किंवा प्रॉब्लेम्स येऊ नयेत. त्यानंतर लास्टचं असतं ते म्हणजे काय, स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट, म्हणजे कोणत्या स्पॉटला तुम्हाला अपियर करायचं, इन्स्टिट्यूट लेवल्स कुठल्या कॉलेज स्टार्ट झालेत याबद्दल गाईड केलं जातं. आणि एंडिंगला आम्ही फर्स्ट इयर गायडन्स सेशन्स कंडक्ट करतो जेणेकरून फर्स्ट इयरपासून CGPA कसा मेंटेन करायचा आहे, कोडिंग स्किल्स असतील किंवा कोडिंग लँग्वेजेस असतील ते कसं एक्सप्लोर करायचं याबद्दल गाईड केलं जातं. आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजले. ज्या कुणा स्टुडंटला पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे, रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. काही डाऊट असेल तर ती सुद्धा मी मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ज्यांना इनरोल करायचं आहे नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलनुसार एक बेस्ट कॉलेजची लिस्ट द्यायची जबाबदारी आमची असेल. आय होप तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे तो समजला असेल. आणि जर कोणत्याही नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.